सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या प्रेरणेतून अत्यंत देखणी अशी दिवसभर काल आनंदाची बेजवानी आपण सर्वांनी अनुभवलेली आहे, असे आमचे मार्गदर्शक आणि वाटाडे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर डी.बी. मोरे सर, ज्यांना आपण आजच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे. हे फक्त धाराशिव लातूर इथपर्यंतच मर्यादित असणारं व्यक्तिमत्व नाहीये. साहित्य क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रातील गाणी, गझलकार, वेगवेगळ्या रंगमंचावरती शब्दाच्या पंढरीच्या माध्यमातून समाज मनाला आलेली मरगळ अत्यंत चांगल्या पद्धतीनं दूर करण्याचं काम करत असलेले आजचे प्रमुख पाहुणे, सन्माननीय प्राध्यापक योगीराज वसंतराव माने सर, लातूर. हा कार्यक्रम स्नेहसंमेलनाचा अत्यंत सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी सहकार्य करणारे स्नेहसंमेलन प्रमुख, संगणक विभाग प्रमुख सन्माननीय प्राध्यापक सुनील पाटील सर, वर्षभरामध्ये सांस्कृतिक विभागाला एक वेगळ्या पद्धतीची दिशा देणाऱ्या आमच्या मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर नगा तोडकरी मॅडम, आणि सततच जिथं आम्ही कमी तिथं आम्ही आहोत सर म्हणणारे आता ज्यांनी प्रास्ताविक केलं असे आमचे मार्गदर्शक इतिहास विभाग प्रमुख सन्माननीय डॉक्टर सुशील कुमार सरवदे सर. मी या ठिकाणी पाहुण्यांचा परिचय करण्यासाठी उभा आहे. काल दिवसभरामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचं दर्शन, महाराष्ट्राची लोककला, भारूड, कीर्तन, प्रथम वर्षाचा विद्यार्थी कीर्तनकार आहे, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, महाराष्ट्राला लाभलेली सुंदर अशा पद्धतीची लावणीचा ठेका आम्ही घेतलेला आहे. लोकसंस्कृतीचं संचित आम्ही जपत असताना लोकनृत्याच्या माध्यमातून त्याचाही देखणा या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम आम्ही अनुभवलेला आहे. अनेक उत्स्फूर्त आमच्या महाविद्यालयामध्ये कवी आहेत, स्वलिखित कवितांचं सुद्धा त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आलेले आमचे महाराष्ट्रीयन कीर्तनकार, शेतकरी, सावित्रीबाई, जिजाऊ, त्याचबरोबर आम्ही परराज्यात सुद्धा गेलो, साऊथ इंडियनकडे गेलो, पंजाबी झालो. एक वेगळ्या पद्धतीचं काल दिवसभराचा आनंदाचा माहोल, आणि आज आम्ही बक्षीस वितरणासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची वाट पाहत आहोत. आजचे वक्ते, आजचे मार्गदर्शक, आजचे प्रमुख पाहुणे यांचा अल्पसा परिचय मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. सर आपल्याच जिल्ह्यातील मुरुम या गावचे रहिवासी आहेत. उमरगा तालुक्यातील आहे त्यांचं गाव. सर जलसंपदा खात्यातून उपकार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत, आणि मग साहित्य क्षेत्राला एक वेगळ्याच पद्धतीनं दिशा देत आहेत. त्यांचं प्रकाशित साहित्य, कविता संग्रह स्पर्श 1999 साली प्रकाशित झाला, त्याला जवळपास 27 वर्ष झालेली आहेत. रामशीळ हा दुसरा कविता संग्रह 2005 साली प्रकाशित झालेला आहे. सरांनी अनेक गझलांच्या माध्यमातून कार्यक्रम केले. सर उत्कृष्ट गझलकार आहेत. त्यांनी आभाळाला स्पर्श करावा हा गझलगांचा संग्रह 2025 साली त्यांचा प्रकाशित झालेला आहे. आजतागायत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ते निमंत्रित कवी म्हणून सहभागी झालेले आहेत. विशेष ETV मराठीच्या साहित्य दरबारामध्ये त्यांनी साहित्य दरबार या कार्यक्रमात सन 2008 ते 2010 या कालावधीमध्ये कवी म्हणून सहभाग नोंदवलेला आहे. सरांचं चित्रपट लेखनी अत्यंत
उत्कृष्ट अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं. सर वज्र त्यांनी कोणत्या चित्रपटाला गाणी दिली हे अनुभवायचं असेल तर मी चित्रपटाची नावं आपल्यासमोर ठेवतोय. एक वज्र हा चित्रपट, शिवभक्त, गडबड झाली आणि तू का पाटील या चित्रपटाला सरांनी गाणी दिलेली आहेत. देवयानी मुलीच्या तू का पाटील या चित्रपटासाठी त्यांनी 14 गाणी लिहिली असून सदर गाणी सुरेश वाडकर, अत्यंत सुप्रसिद्ध असणारे गायक सुरेश वाडकर, साधना सरगम, सुनिधी चव्हाण, स्वप्नील बांदोडकर, बेला सेंडे, वैशाली माढे, संगीता पावसार इत्यादी नामांकित गायक आणि गायिकेने ती गाणी गायलेली आहेत. सन 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या तू का पाटील या चित्रपटाला अनेक ठिकाणी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. तू का पाटीलची गाणी 3 कोटी प्रेक्षकांनी यूट्यूबवर पाहिलेली आहेत. खास लेखन व सपाक सरांचा मराठी व हिंदी गझलेचे लेखन तसेच अनेक मुशायऱ्यामध्ये सरांचा सहभाग आहे. विशेष महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत सलग 125 दिवस फेसबुकवर सखी माझी या सदराचं सरांनी लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर सर कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सुपरिचित आहेतच, पण कवितेचं गाव या कार्यक्रमाच्या सादरीकरणातून एक वेगळ्याच पद्धतीचं आपलं व्यक्तिमत्व समाज मनासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा एक कार्यक्रम सरांना ज्यावेळेस मी फोन केला, विशेष सांगायचं राहून गेलं, ज्यावेळेस या ठिकाणी प्रमुख पाहुणे एक 2-4 नाव आमच्या समोर आली होती. 2-3 महिन्यापासून माझ्या डोक्यामध्ये एक नाव, एक सहज विचाराचा स्पर्श नावाचा जो होत होता ते सरांचा. सोनटक्के सर म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आहेत एडशीचे, आणि त्यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी मी त्या कार्यक्रमाला गेलेलो आणि सरांना ऐकलं आणि त्यांची आई नावाची कविता ऐकत असताना डोळ्यातून माझ्या पाणी यायला लागलं. त्या ठिकाणचं सभागृह पूर्ण भावुक झालं आणि तेव्हापासून मी विचार करत होतो की सरांना आपल्याकडे कधी बोलवता येईल आणि सरांना मी फोन केला, बरोबर स्फूर्तपणे सरांनी तात्काळ सर येतो, तारीख किती आहे, पत्र तयार करा आणि मला पाठवा. अत्यंत विनम्रपणे सरांनी या ठिकाणी तात्काळ होकार कोण आहे मी फक्त सांगितलं की तेरणा महाविद्यालयातून असा प्राध्यापक बोलतोय. सर आपले धन्यवाद. सरांनी कवितेचे गाव या कार्यक्रमाचं सरांचं सादरीकरण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. त्यांचे जे उपक्रम आहेत, शब्द पंढरी प्रतिष्ठान लातूर तर्फे विविध साहित्यिक उपक्रम राबवले जातात. त्यांची वेगवेगळ्या विभागावरती नियुक्ती झाले, त्यामध्ये अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद लातूर या साहित्य परिषदेच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम ते राबवण्याचा प्रयत्न करतात. अध्यक्ष शब्द पंढरी प्रतिष्ठान लातूर, आणि त्यांना मिळालेले पुरस्कार त्यामध्ये एक कवी विष्णुदास पुरस्कार माहूर नांदेड, वाक्यज्ञ पुरस्कार औरात लातूर आणि जीवन गौरव पुरस्कार या पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलं आहे. असं बहुआयामी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आणि समाज मनाची नाळ कायम अतूट सोबत घेऊन ते प्रश्न, त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडत असतानाच या समाजाला, आता मरगळ आलेल्या समाजाला कशी नवी दिशा देता येईल हा कायमस्वरूपी प्रयत्न करत असणारे सन्माननीय योगीराज माने सर आज आपल्यामध्ये आहेत. छानपैकी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या कवितेचं गाव या माध्यमातून ते आपल्याला मार्गदर्शनही करणार आहेत. सरांचं मी तेरणा महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी मला संयोजकांनी सरांचा परिचय करण्याचा 1-2 मिनिटाचा या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल संयोजकाचेही मी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनीच माझा परिचय ऐकून घेतला त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मानतो. धन्यवाद.